नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूरवर। मला सांगा, एकनाथ भाई शिंदे यांना तुम्ही ओळखता? काय काय काम केलं हो त्यांनी? सगळं केलेलं आहे। एक उदाहरण सांगा। येत नाही एवढं मला सांगा। बरं, तुम्हाला 1,500 रुपये मिळतात? मिळतात ते कुणामुळे मिळतात? त्यांच्याकडे तुम्हाला बोलता येत नाही? बोलता येत नाही। आजी, तुम्ही मला सांगा, एकनाथ भाई शिंदेनी महिलांसाठी काय काय कामं केले? महिलांसाठी सगळं केलं एकनाथ शिंदेनी आणि पगारी पण चालू केले ते आम्हाला। हा, किती मिळतात तुम्हाला? आम्हाला 1,500 मिळतात। बरं, तिकडे विधानसभेमध्ये 2100 रुपये त्यांनी मान्यता, म्हणजे सभागृहामध्ये त्यांनी मान्यता घेतलेली आहे। 2100 मिळावं का 1500 मिळावं? 2100 मिळावं। तुम्ही सांगा ताई, मला सांगा, 2100 मिळावं का 1500 मिळावं? 1500 मिळावं। 1500 मिळावं। चांगले। आजी, तुम्ही सांगा, तुम्हाला 2100 रुपये मिळावा का 1500 मिळावं? 2100 मिळावं आम्हाला। 2100 मिळाल्यावर तुमच्या उदरनिर्वाहाचं काय होणार आहे? ते म्हणजे 2100 तुम्ही काय करणार आहे आपल्या संसारासाठी वगैरे वगैरे? मग सगळं लागतं ते करायला, संसाराला लागतेच की आपल्याला। म्हणजे तुम्हाला हातभार मिळतंय? हा, धन्यवाद ताई। अजून आपण तिकडे जाणार आहोत। आजी इकडे बघा, तुम्हाला येत नाही बोलायला? हा ताई, मला सांगा, एक मिनिट, मला सांगा, 2100 रुपये मिळणार आहेत तुम्हाला? मिळावं का नाही तुम्हाला? मिळावं। तुम्ही सांगा ताई। 2100 मिळावं। लागू नका, बिंदास बोला। नाही, 2100 रुपये मिळावं आम्हाला, कारण 1500 मिळावं? नाही, 2100 रुपये मिळावं, कारण त्यांनी सोय सुविधा, लेडीज साठी अर्ध तिकीट, लेडीजला भरपूर काय काय केलेलं आहे, सोय भरपूर। इथे खूप काय चांगलं बोलतात। 2100 रुपये मिळावे, आणि त्यांनी म्हणले की महिलांसाठी अर्ध तिकीट, बरोबर? तुम्ही सांगा ताई, तुम्ही मला सांगा, अर्ध तिकीट केले, आपल्या महिला लाजतात, महिलांनी पुढे यायला पाहिजे काय? मावशी, तुम्ही सांगा, 1500 मिळावं का 2100 रुपये मिळावं? 2100 तुम्ही सांगा ताई। 2100 मिळावं, आणि त्याच्यासाठी तर आलेलो आहे ना आम्ही, त्यांनाच निवडून देण्यासाठीच आलेलो आहे। 2100 मिळावं यासाठी सगळे आपले माता बहिणी आहेत, त्यांचा आग्रह आहे। भाभी, इधर देखो, आपने को 2100 मिलना क्या 1500 मिलना? आपको 2100 मिळणार। 2100 मिलना। 2100 मिळाल्यावर तुमचा काय फायदा होणार आहे संसारासाठी? काय फायदा तर सांगू शकत नाही, काय पण उपयोग म्हणजे काही होऊ शकतं, शिक्षणाचा वगैरे वगैरे, होऊ शकतो। बरोबर? हो। आता ह्या ताईकडे जाणार आहोत आपण। ताई, मला सांगा, 2100 मिळावं का 1500 मिळावं? 2100 मिळावा। वाढलं पाहिजे, आता खर्च वाढला आहे आणि महागाई पण वाढली आहे। तुम्ही सांगा ताई, सांगा, तुम्हाला पैसे किती मिळाले पाहिजे? बोला ना। तुम्ही सांगा, 2100 का 1500? 2100 रुपये मिळाले पाहिजे। ताई, मला सांगा, 2100 मिळाला पाहिजे का 1500? 2100। आता महागाई आहे, 2100 मिळू द्या, सगळ्या लोकांना मिळू द्या, एकालाही सोडू नका। जे राहिले त्यांचे पण फॉर्म भरून घ्या, भरपूर राहिलेले लोक जे गरीब आहेत, भांडे धुणं करतात, त्यांचे फॉर्म भरले गेलेले नाही, त्यांचे पण भरून घ्या। कुणाचे आधार कार्ड नाही, काहीतरी कमी पडलेले, त्यांचे पण भरून घ्या। झोपडपट्टी हे एरियातले लोकांचे भरपूर राहिलेले, त्यांचं करा तेवढं। झोपडपट्टीचे असतील त्या महिलांना सुद्धा भरून घ्यावं, काय राहिलेले आहेत, कुणाचे आधार कार्ड नाहीत, काय नाहीत, हे सगळे कामं करून घ्यावं। यासाठी सगळे महिला आपले बघितलेत। आपण तिकडे जाणार आहोत। भाभी, एक मिनिट सरका, एकच मिनिट सरका, आपण तिकडे जाणार आहेत। लाजाचं नाही ताई, लाजाचं नाही, बिंदास बोलायचं, बिंदास बोलायचं, बिंदास बोलायचं, बिंदास बोलायचं। हा भाभी, मला सांगा, तुम्हाला 2100 मिळावं का 1500? बोलले कसं बोलले मैं, हमें बीड़ी कामगार है, हमें बहुत घर गरीब है, हमें 2100 रुपए होना तो होना, 21 लाड़की बहना के 2100 रुपए होना, ऐसा कुछ तो कुछ कार्यकर्ता, ऐसा नगर सेवक को मिला को कुछ तो कुछ करो ऐसा। ठीक आहे भाभी, लाजू नका, बिंदास सांगा, तुम्हाला 2100 मिळाला पाहिजे का 2100 मिळाला पाहिजे का 1500 मिळाला पाहिजे? 2100। तिने आम्हाला गरीबाला बीडी कामगार आम्ही धुना भांडा करते, 2100 मिळायला पाहिजे, तिने यायला पाहिजे। हा, आपलं काम होऊ दे, त्यांचं बी काम होऊ दे।
आहे का खरं आहे का मतदान करणार आम्ही होऊ देते नाही आम्ही तिल्लाच येणार आहे त्यांनी मला सांगा, सगळे आपले माता भगिनी आहेत, ह्या इथं 2100 रुपये मिळाला पाहिजे असं म्हणतात. आपण ह्या ताईला विचारू. ताई मला सांगा, लाजू नका, बिंदास बोला, बिंदास बोला. हे सगळे महिला लाजतात आणि कॅमेरा समोर यायला घाबरतात. आपण त्यांच्याकडनं त्यांना विश्वासात घेऊन आपण त्यांच्याशी बोलूया. ताई मला सांगा, 2100 रुपये मिळाला पाहिजे का 1500 मिळाला पाहिजे? 2100 रुपये मिळाला पाहिजे. सगळे घाबरतात म्हणजे कॅमेरा समोर यायला घाबरतात, लाजतात. पहिल्यांदा आहेत ते. शिवसेना कुछ रहेगा, हमारा मतदान शिवसेना कुछ रहेगा. हम 21 हमें भरोसे के वास्ते शिवसेना कुछ रहेंगे. हाँ, क्या बोले? उन्होंने हमको साथ दे रहे हल्ला बिगाड़े. आज तक रुपया कौन नहीं दिए, आज तक कौन नहीं दिया, आज उन्होंने नहीं दिए. अभी तक तो हम जरा परेशान में है. आज जरा अंका करके पैसा नहीं लाए, अभी डालेंगे तो 2100 लाएंगे हम. ठीक आहे ताई, मला सांगा 2100 सगळ्यांना मिळाला पाहिजे. तिथं जातीभेदीचा कुठला प्रश्न येत नाही. आपण थेट या मावशीकडे जाणार आहोत. मावशी मला सांगा, तुम्हाला 2100 मिळाला पाहिजे का 1500? आम्ही लाडक्या बहिणीसाठी आलो. लाडक्या बहिणीसाठी. हा, तेच आमच्या लाडक्या नेते. बहिणीसाठी तुम्हाला 2100 मिळाला पाहिजे का 1500? काय देतील तुला राजा, तसं काय नाही. आम्ही लाडक्या बहिणीसाठी आलो. आम्हाला 2100. यांनी समाधानी आहेत. हे वरचे ताई सांगायला लागले की 2100 म्हणा, 2100 नाही. हे समाधानी आहेत. आपण असे हा, तुम्ही सांगा ताई, मला सांगा. चंदन इकडे या ताई. मला सांगा, तुम्हाला 2100 रुपये मिळाला पाहिजे का 1500? जे देतात 1500 ते आम्ही ते समाधान आहेत. आम्हाला जेवढं मिळतं त्यात आम्ही आमचं घर खर्च वगैरे भागवतो. आम्हाला तेवढं जे महिन्याला आम्हाला जे मिळतंय ना त्यात आम्ही खरं समाधान आहे. धन्यवाद ताई. समाधानी आहेत. काय महिला समाधानी आहेत. या ताईकडे जाऊन. ताई मला सांगा, एकनाथ भाई शिंदे तुम्ही प्रचाराला आलेले आहेत आता, बरोबर? तुम्हाला 2100 मिळाला पाहिजे का 1500? मला लाडक्या बहिणीची मिळत नाही, निराधारची पगार मिळते. निराधारची पगार सगळ्यांची आई बहिणीची वाढा, एवढीच माझी अपेक्षा आहे. तुम्ही सांगा ताई. नाही 1500 नको, 2100 नको, फक्त स्वस्तही पाहिजे एकच. या ताईचं म्हणणं काय आहे, आम्हाला 1500 नको, 2100 नको. जे महागाई आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ते कमी व्हायला पाहिजे. आपण अजून महिलांकडे जाणार आहोत. या चद्दर या. ताई मला सांगा, तुम्हाला 1500 मिळते बरोबर? बरोबर. मग तुम्हाला 2100 मिळाला पाहिजे का 1500 मिळाला पाहिजे आता? आता जे मिळते तेच समाधान मानलं तरी ठीक आहे. पण सगळ्यांची अपेक्षा असेल तर वाढलं तरी कोणाला नकोय, हवंच आहे ना. तुम्ही सांगा ताई, काय तुम्हाला 2100 मिळाला का पाहिजे का 1500? काय बोला, लाजू नका, लाजू नका, बिनधास्त बोला. काय बोलायचं? 1500 ಸಿಗ್ಬೇಕೆ 2100 ಸಿಗ್ಬೇಕಂತ ಕನ್ನಡ ಬರ್ತದೇನು? ಈಗ ಸರ್ಕಾರಗಳು 1500 ಕೊಡ್ತಾರ. ಮತ್ 1500 ಬೇಕು, 2100 ರೂಪಾಯಿ ಬೇಕು ನಿಮ್ಗ? 1500 ರೂಪಾಯಿ. ಇವ್ರು ಸಮಾಧಾನಾರ್ರಿ, ಇವ್ರು ಸಮಾಧಾನಾರ. ಇವ್ರು ಅನ್ಲಕತ್ತಾರ ನಮ್ಗ 2100 ರೂಪಾಯಿ ಬೇಡ, 1500 ರೂಪಾಯಿನೇ ಕೊಡ್ರಿ. ताई धन्यवाद. मला सांगा भाभी, तुम्हाला 2100 हवेत का 1500 हवेत? आहे त्याचं समाधान व्हायला पाहिजे. तर 1500 आहे त्याचं समाधान आहे. आणि जर 2100 भेटलं तर चांगलंच आहे. नाही भेटलं तरी 1500 तर भेटतात ना. काही नाही भेटण्यापेक्षा काहीतरी भेटतं. या महिन्यात तुम्हाला पैसे आले का? आलेत. या महिन्यात त्या ताईला पैसे आले आहेत. पुढच्या महिन्यामध्ये पासून तुम्हाला 2100 पाहिजे, बरोबर? भाभी तुम्ही सांगा, तुम्हाला 2100 पाहिजे का 1500? 1500 मध्ये पण समाधान आहे, परंतु 2100 अजून मिळालं तर चांगलंच होईल. 2100 नाही मिळाले तर चालेल, पण मी 1500 मध्ये समाधान आहे हे ताई असं म्हणतात. भाभी तुम्ही सांगा, 2100 पाहिजे का 1500? 1500च पाहिजे आणि समाधान आहे. 1500 मध्ये बी समाधान आहे. 2100 मिळालं तर आपण ह्या ताईला विचारूया. ताई मला सांगा, आता तुम्हाला 1500 मिळतात, 2100 मिळायला पाहिजे का 1500? त्यांनी ना निवडून आल्यानंतर 2100 देतोच म्हटलं तर आम्हाला, असं नाहीये म्हटलेले. 2100 देणारच म्हटलं ते. निवडून आल्यावर 2100 रुपये देणार असं एकनाथ शिंदेनी म्हणलं होतं, बरोबर? बरोबर आहे. म्हणून तुम्हाला 2100 पाहिजे? नाही तसं काय नाही, मला 1500 पण येत नाही. येणार नाही येत ना, येणार नाही येत. आपण हा काय म्हणलं? दिलं नाही खावं,
समाधान घेतला आहे समाधानीनं, पण 2100च्या अपेक्षा करते. मग निवडून द्यायचं अशी इच्छा आहे. मग निवडून आलं की 2100 देतात अशी अपेक्षा करतो. निवडून यायची अपेक्षा करते. मग 2100 मिळतात असं. शिंदे निवडून आलेत, आता नगरसेवकाची इलेक्शन आहे. हा, नगरसेवकाचे आहे. मग नगरसेवक उभा करायचा आपण, मग निवडून द्यायचं नगरसेवकचं. मग 2100ची अपेक्षा करायची. आजीला जे पार्लमेंट मध्ये काय चालतंय आणि विधानसभेमध्ये काय चालतंय अजून माहिती नाही, पण त्यांची धारणा आहे की 2100 रुपये मिळायला पाहिजे. आणि ताई मला सांगा 1500 का 2100? 2100 या ताईचं म्हणणं आहे 2100. तुम्ही सांगा ताई. 2100 2100 पाहिजे. 2100 त्यांनी दिलेले आहेत 1500 रुपये, पण इथून पुढे कंटिन्यू जरी ठेवले तरी चालेल आम्हाला. 2100 नाही दिले 1500 जरी ठेवले तरी चालेल आम्हाला. समाधानी आहेत की त्यांनी काय म्हणले 2100 नाही दिलं तरी चालेल, पण 1500 कंटिन्यू चालू राहायला पाहिजेत. हो, आपले महिला आहेत, कुणाचं परिस्थितीनुसार त्यांनी ते भाषण करतात, बोलतात. कुणाची परिस्थिती नाजूक असेल तर ते 2100 मिळायला पाहिजे, कुणाला म्हणतात की 1500 मिळायला पाहिजे. अजून आपल्या इकडे महिला आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. लाजू नका. मला सांगा, ह्या आजीला आपण ह्यांना विचारणार आहे, तुम्हाला 2100 पाहिजे का 1500? काय तुम्हाला काय तिथं विचार. मला आजीला बोलता येत नाही, पण ह्या सगळ्या महिला आहेत, आपल्या माता भगिनी आहेत. आपण त्यांना विश्वासात घेऊ विश्वासात घेऊन त्यांना विचारू ताई मला सांगा, एकनाथभाई शिंदेने 2100 रुपये 1500 रुपये दिलेत असं सगळ्या महिलांचं म्हणणं आहे. तुम्हाला 2100 पाहिजे का 1500 पाहिजे? मी त्या कुठल्याच ह्याच्यामध्ये नाही, माझी कुठलीच पगार नाही आहे. कुठलीच योजना लागू हा बापूंचे भाऊजे आहेत, त्यांना कुठलीही पगार येत नाही. चांगली गोष्ट आहे. ताई तुम्ही मला सांगा, लाजू नका, बिंदास बोला. 2100 पाहिजे. या ताईचं म्हणणं आहे की 2100 पाहिजे. तुमचं म्हणणं काय? सगळ्यांचा विचार करून देणार ना त्यांनी. आपण पाहिजे म्हणल्यावर असं त्यांचा पण विचार करावा लागेल ना आपल्याला, सरकारचा पण. ताई म्हणले की सरकारचा बी विचार करायला पाहिजे, नियोजन करून 2100 रुपये द्यायला पाहिजे. आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.